नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या नाद भरतीचा या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवर। तर बघा मित्रांनो, या ठिकाणी आज आपण जे की शिक्षक पात्रता परीक्षा 2025 म्हणजे मित्रांनो बघा जे की TET 2025 साठी मित्रांनो या ठिकाणी बघा जे की स्पेशल असा मित्रांनो मराठी ग्रामरची बघा प्रश्नपत्रिका या ठिकाणी आज आपण मित्रांनो आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर करणार आहोत। मित्रांनो बघा या ठिकाणी हे सर्व काही प्रश्नांचं मित्रांनो TCS व IBPS मित्रांनो बघा पॅटर्नवर मित्रांनो आधारलेले आहेत। म्हणून काय करा, आजचा हा आपला संपूर्ण भाग तुम्ही व्यवस्थित शेवटपर्यंत अभ्यासून घ्या आणि नवीन असाल सबस्क्राइब या ठिकाणी बघा आताच आपल्या चॅनलला करून घ्या। ओके, तर बघा मित्रांनो या ठिकाणी मराठी ग्रामरचा मित्रांनो हा भाग तुम्हाला या ठिकाणी बघा 30 मार्कासाठी मित्रांनो आहे। आणि मित्रांनो हे बघा तुमचे संपूर्ण मित्रांनो 30 मार्क्स मित्रांनो या ठिकाणी बघा आम्ही या ठिकाणी बघा तुमची या ठिकाणी 30 मार्काची बघा तयारी या आपल्या मित्रांनो चॅनलच्या माध्यमातून करून घेणार आहोत। म्हणून मित्रांनो पहिला तुम्ही काय करा, या ठिकाणी सबस्क्राइब आपल्या चॅनलला करून घ्या। ओके, प्रश्न पहिला बघा आता हां, तर वीज या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता नाही म्हणलाय बरं। तर बघा जे की मित्रांनो बघा वीज या शब्दाचा समानार्थी शब्द या चारपैकी कोणता शब्द नाही, तर तो म्हणजे बघा की क्रमांक अ बघा वंचना हा मित्रांनो बघा जे की वीज या शब्दाचा मित्रांनो समानार्थी शब्द नव्हे। ओके, जर याला सोडलं तर चपला, चंचला आणि सौदामिनी हे मित्रांनो बघा तीनही शब्द मित्रांनो वीज या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत। ओके, पुढे अलम दुनियेत फिरणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ कोणता आहे। ओके मित्रांनो, तर बघा अलम दुनियेत फिरणे या वाक्यप्रचाराचा मित्रांनो बघा जे की योग्य अर्थ कोणता, तर बघा जे की या ठिकाणी क्रमांक बघा ब सारे जग फिरणे मित्रांनो बघा असा या ठिकाणी वाक्यप्रचाराचा मित्रांनो बघा या अर्थ होतो। ओके, पुढे डॉक्टर नरेंद्र दामोदर ओके यांची आत्मकथन कोणते, तर बघा मित्रांनो डॉक्टर नरेंद्र दामोदर जाधव मित्रांनो बघा यांचे आत्मकथन कोणते, तर ते म्हणजे बघा जी की क्रमांक बघा ब आमचा बाप अन आम्ही मित्रांनो बघा हे यांच्या या ठिकाणी बघा आत्मकथन आहे। ओके, लक्षात असू द्या। ओके, यासोबत बघा मित्रांनो राम पालखी हे मित्रांनो आत्मकथन कोणाची आहे, तर बघा या ठिकाणी वा बा बोधे मित्रांनो बघा यांचं हे आत्मकथन आहे। ओके, जे की लक्षात बघा तुम्हा सर्वांना मित्रांनो या ठिकाणी ठेवायचं आहे। ओके, यासोबत इडली, आर्किड आणि मी या मित्रांनो बघा या ठिकाणी ग्रंथाच्या आत्मकथांचे मित्रांनो लेखक कोण आहेत, तर ते म्हणजे बघा मित्रांनो जे की बघा विठ्ठल कामत। ओके मित्रांनो बघा विठ्ठल कामत बघा मित्रांनो या पुस्तकाचे या ठिकाणी लेखक आहेत। ओके, यासोबत करेचे पाणी मित्रांनो या पुस्तकाचे लेखक बघा जे की प्र.के. अत्रे आहेत। ओके, प्र.के. अत्रे मित्रांनो बघा याचे या ठिकाणी लेखक आहेत। ओके, तर लक्षात असू द्या सर्वांच्या। ओके, पुढे गोविंदाग्रजांनी लिहिलेली नाटके आजही अजरामर आहेत या वाक्यात कोणत्या लेखकाचे टोपण नाव आले आहे मित्रांनो, तर या वाक्यामध्ये मित्रांनो टोपण नाव कोणतं आहे, तर गोविंदाग्रज मित्रांनो गोविंदाग्रज या टोपण नावानं कोणत्या लेखकाला ओळखलं जातं, तर ते बघायची की क्रमांक अ बघा राम गणेश गडकरी मित्रांनो यांना गोविंदाग्रज मित्रांनो बघा या टोपण नावानं ओळखलं जातं। ओके, पुढे यासोबत विष्णू वामन शिरवाडकर यांना मित्रांनो बघा काय, तर कुसुमाग्रज मित्रांनो बघा कुसुमाग्रज मित्रांनो बघा या टोपण नावानं मित्रांनो कोणाला गोविंद जे की बघा विष्णू वामन शिरवाडकर यांना मित्रांनो ओळखलं जातं। ओके, यासोबत त्र्यंबक बापूजी ठोंबळे यांना मित्रांनो बघा जे की बालकवी म्हणतात बघा बालकवी या टोपण नावानं मित्रांनो बघा यांना या ठिकाणी ओळखलं जातं। ओके, पुढे यासोबत प्रल्हाद केशव अत्रे म्हणजेच कोण, तर जे की प्र.के. अत्रे मित्रांनो यांना बघा या ठिकाणी कोणत्या टोपण नावानं ओळखलं जातं, तर बघा जे की बघा मित्रांनो या ठिकाणी सरळ सांगतो जे की बघा केशवकुमार मित्रांनो बघा या टोपण नावानं मित्रांनो प्र.के. अत्रे यांना मित्रांनो ओळखलं जातं। ओके, पुढे राजूचे वडील आजारी पडले त्यातच आईचा पाय मोडला म्हणतात ना डॅश डॅश, तर बघा मित्रांनो राजूचे वडील आजारी पडले त्यातच आईचा पाय मोडला म्हणतात ना डॅश डॅश काय, बघा जी की क्रमांक बघा दुष्काळात 13वा महिना मित्रांनो यालाच म्हणतात। ओके, दुष्काळात 13वा महिना। पुढे धीट या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखायचा आहे, तर बघा धीट या शब्दाचा, तर बघा मित्रांनो धीट या शब्दाचा बघा जे की विरुद्धार्थी शब्द या ठिकाणी कोणता आहे, तर ते बघा जे की मित्रांनो बघा क्रमांक बघा भेकड मित्रांनो असा या ठिकाणी बघा याचा विरुद्धार्थी शब्द होतो। ओके, यासोबत बघा मित्रांनो शूर या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द मित्रांनो बघा जे की या ठिकाणी होतो ते म्हणजे बघा मित्रांनो भेकड। ओके, भिकड होतं बघा भिकड, शूर या शब्दाचा मित्रांनो जे की बघा विरुद्धार्थी शब्द। ओके, दयाळूचा मित्रांनो बघा जे की या ठिकाणी
विरुद्धार्थी शब्द मित्रांनो क्रूर होतो बघा, क्रूर. ओके. आणि गंभीर या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द जे की बघा अवखळ मित्रांनो, अवखळ मित्रांनो बघा असा. या ठिकाणी बघा जे की गंभीर या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द होतो. ओके, अवखळ. पुढील वाक्याच्या शेवटी कोणते विरामचिन्ह वापराल? किती भयानक आहे वाडा हा. तर मित्रांनो बघा या ठिकाणी हे जे मित्रांनो वाक्य आहे बघा हे उद्गारवाचक वाक्य आहे, म्हणजे आता शेवटी मित्रांनो बघायचे की उद्गार चिन्ह येईल. बघायचे की क्रमांक बघा ब, उद्गार चिन्ह या ठिकाणी बघा आपल्या प्रश्नाचं आन्सर असेल. ओके. पुढे हिंगाचा खडा मित्रांनो बघा, हिंगाचा खडा म्हणजे खालीलपैकी काय आहे. तर बघा मित्रांनो हिंगाचा खडा म्हणजे खालीलपैकी काय आहे. तर बघायचे की क्रमांक मित्रांनो या ठिकाणी ड, मूर्ख माणूस म्हणजे मित्रांनो काय. तर बघायचे की हिंगाचा खडा मित्रांनो या ठिकाणी आहे बघा. ओके. सॉरी मित्रांनो थोडंसं चुकलं बरं. या ठिकाणी मित्रांनो हिंगाचा खडा म्हणजे कोण, तर तल्लख माणूस मित्रांनो बघा असा याचा अर्थ होतो. की मित्रांनो मूर्ख माणूस म्हणजे कोण, तर मित्रांनो बघायची अकलेचा कांदा असा मित्रांनो त्याचा अर्थ होतो. काय, मूर्ख माणूस म्हणजे अकलेचा कांदा आणि मित्रांनो हिंगाचा खडा म्हणजे काय, तर तल्लख माणूस. ओके. तर लक्षात असू द्या सर्वांच्या. पुढचा बघा 9वा प्रश्न. तर बघा खालीलपैकी योग्य जोडी कोणती या प्रकारचा प्रश्न संच विचारण्यात आलेला आहे. या चारीपैकी बघा योग्य जोडी कोणती आहे. तर मित्रांनो बघा जी की क्रमांक अ बघा या ठिकाणी फुलांचा ताटवा ही मित्रांनो या ठिकाणी योग्य जोडी आहे. यासोबत बघा मित्रांनो द्राक्षांचा असतो बघा घोस. ओके. द्राक्षांचा घोस असतो. पक्ष्यांचा असतो बघा मित्रांनो थवा बघा, पक्ष्यांचा असतो थवा आणि हरणांचा असतो कळप या ठिकाणी. ओके मित्रांनो, म्हणजे बघा या ठिकाणी तीनही जोड्या या ठिकाणी अयोग्य आहेत आणि योग्य ही जोडी बघायची की क्रमांक फुलांचा ताटवा ही या ठिकाणी आपली असणार आहे. ओके. पुढे वस्तू या शब्दाचे अनेकवचनी रूप आपल्याला लिहायचं आहे. तर बघा मित्रांनो जे की वस्तू या शब्दाचं अनेकवचनी रूप मित्रांनो बघा एक वचन आणि अनेक वचनामध्ये एकच असतं, म्हणजे बघा जे की क्रमांक बघा ड या ठिकाणी बघा आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे. ओके. तर लक्षात असू द्या सर्वांच्या. ओके. पुढे लिंग ओळखायचं आहे बघा आपल्याला. सोने या शब्दाच्या ठिकाणी लिंग ओळखायचे आहे. तर बघा मित्रांनो सोने या शब्दाचे लिंग बघा जी की क्रमांक अ मित्रांनो पुरुष लिंग असं मित्रांनो बघा या ठिकाणी या सोने या मित्रांनो बघा शब्दाची लिंग आहे. ओके. सॉरी थोडंसं चुकलंय बरं या ठिकाणी. तर सोने मित्रांनो बघा या शब्दाचं लिंग बघा जी की क्रमांक क बघा नपुसक लिंग आहे बरं. नपुसक लिंग हे मित्रांनो सोने या शब्दाचं लिंग आहे. ओके. पुढे अध्यक्ष या पुल्लिंगी शब्दाचे स्त्रीलिंगी रूप खालील पर्यायातून निवडा. तर बघा मित्रांनो अध्यक्ष या पुल्लिंगी शब्दाचे स्त्रीलिंगी रूप बघा मित्रांनो जे की बघा क्रमांक अध्यक्ष या मित्रांनो असं मित्रांनो याचं होतं बघा जी की लक्षात तुम्हाला सर्वांना या ठिकाणी ठेवायचं आहे. ओके. 13वा खालीलपैकी कोणत्या वर्णाचा उच्चार करताना शेवटी स्वराचा आधार घ्यावा लागतो. तर बघा मित्रांनो व्यंजनाचा मित्रांनो या ठिकाणी उच्चार करताना मित्रांनो शेवटी स्वराचा या ठिकाणी आधार घ्यावा लागतो. ओके. लक्षात असू द्या. पुढे क्षवज्ञ यांचा समावेश वर्णमालेच्या तक्त्यात काय म्हणून केला जातो. तर क्षव मित्रांनो बघा ज्ञ या दोन वर्णाचा मित्रांनो बघा जे की समावेश वर्णमालेमध्ये काय म्हणून या ठिकाणी केला जातो. तर बघा जे की क्रमांक ड विशेष संयुक्त व्यंजने. ओके. तर लक्षात असू द्या. शेवटचा गाळलेला शब्द भरा अव्ययालाच डॅश डॅश म्हणतात. तर मित्रांनो बघा जे की अव्ययाला काय म्हणतात. तर बघा जे की क्रमांक अविकारी शब्द असे मित्रांनो या ठिकाणी अव्ययाला म्हणतात. ओके. तर लक्षात असू द्या सर्वांच्या. तर बघा मित्रांनो हे होते बघा जे की आपले आजचे मित्रांनो TCS व IBPS नुसार मित्रांनो जे की आपल्या मित्रांनो शिक्षक पात्रता म्हणजे TETच्या मित्रांनो परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त असे प्रश्न संच. जर तुम्हाला हा आपला आजचा जर व्हिडिओ या ठिकाणी आवडला असेल, आपल्या आवडला तुम्ही या ठिकाणी लाईक करा आणि काही तुम्ही आपल्या चॅनलला मित्रांनो सबस्क्राईब केलं नसेल अवश्य सबस्क्राईब देखील करून घ्या. तर भेटू पुन्हा अशा मित्रांनो अशा एका नेक्स्ट लेवलच्या नवीनशा भागासोबत. तोपर्यंत घ्या काळजी, करा अभ्यास.